आपल्या कोचचं जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी ऐकलं, त्याप्रमाणे मी फॉलो करत गेले आणि गेल्या 2 महिन्यात मला खूप छान असं रिझल्ट आला. हळू-हळू हातापायाच्या मुंग्या कमी झाल्यात, डोक्यावरची सुजन कमी झाली आणि खूप असं छान वाटायला लागला. त्यासोबत मला पी-सी-ओ-डीचा पण खूप भयंकर त्रास होता सर. मला पिरियड यायची गोळी घ्यावी लागत होती आणि पिरियड बंद व्हायची सुद्धा मी गोळी घेत होती. आणि जर मला पिरियड असं न गोळी घेता मला पिरियड्स आले, तर ते खूप भयंकर त्रास होतो मला. 3 महिन्यातनं 4 महिन्यातनं पिरियड्स यायचे आणि खूप भयंकर त्रास व्हायचा. असा माझा पी-सी-ओ-डीचा खूप त्रास होता. तर या सोबत माझा पी-सी-ओ-डीचा पण प्रॉब्लेम खूप छान असा रिझल्ट आला सर आणि बाळ कन्सीव्ह आमच्या लग्नाला 2.5 वर्ष होऊन गेले सर. 2 वर्ष होऊन गेले, पण मला बाळ कन्सीव्ह होत नव्हतं. हं. त्याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स यायचे आणि त्याच्यामध्ये पण या जर्नीमध्ये पी प्रॉब्लेम क्लिअर होऊन मला बाळ पण कन्सीव्ह झाला आणि आज आम्ही हेल्थ खूप असं छान असं जीवन जगत आहोत. आणि सर टोटल मी जेव्हा प्रेग्नंट होती सर, तेव्हा सुद्धा मी सकस संतुलित आहार घेतलाय. मी बाहेरचं कोणतंच केमिकलचं, कोणतंच बाहेरची टॅबलेट घेतली नाहीये. गाईडलाईन घ्यायची गायनोकॉलॉजिस्टचं छान असं ट्रीटमेंट चालू होतं. त्यांच्याकडे फक्त मी सोनोग्राफीसाठी आणि गाईडलाईनसाठी जायची सर. फक्त बाकी त्यांनी जे मला टॅबलेट्स लिहून द्यायचे त्याच्यातली मी एकही गोळी घ्यायची नाही. त्यांनी मला म्हटलं होतं, की पहिल्या 3 महिन्याची जेव्हा माझी सोनोग्राफी केली होती मॅडमनी, तेव्हा त्यांनी मला म्हटलं होतं, की "नेमकं तुझं काय चालू आहे?" मी तेव्हा घाबरून गेले. मी त्यांना सांगितलं नव्हतं, की मी वर्कआउट करते, मी सकस संतुलित आहार घेते आणि असं मी त्यांना सांगितलंच नव्हतं. त्यांनी मला विचारलं, की "नेमकं तुझं काय चालू आहे?" तेव्हा मी त्यांना म्हटलं, की "मी रोज सकाळी व्यायाम करते मॅडम, सकस संतुलित आहार घेते आणि घरचं चांगलं जेवण घेते." असं मी त्यांना प्रॉपर सांगितलं. तर आणि तुम्ही जे मला टॅबलेट लिहून दिल्या त्याच्यातली मी एकही गोळी घेत नाही. मी सर्व हे वालं इंटेक करते. तेव्हा त्यांनी माझी पाठ ठोकली होती सर, की "खूप छान असं तुझं चालू आहे. तुझं बाळ आणि तू तुझ्यासाठी जे तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी जे आहार पाहिजे आहे, ते तू प्रॉपरपणे घेत आहे. तू हा कंटिन्यू चालू ठेव." असं ते स्वतः मला म्हटले. आणि मी टोटल 9 महिने वर्कआउट केलं सर. 9 महिने सकस संतुलित आहार घेतला आणि आता सुद्धा मी हे आहार आपलं घेत आहे. आणि मी माझ्या बाळाला आज माझं बाळ 1 वर्षाचं आहे. तिला 6 महिन्याचं जेव्हा आम्ही तिचं अन्नप्राशन केलं, तर मी डायनो पासूनच तिचं अन्नप्राशन चालू केलं सर. आणि मी अजूनही तिला छान असं डायनो देत आहे. मॅडम डायनोचे काय-काय फायदे आहेत बाळा? तर माझं बाळ अवघ्या 9 महिन्यातच चालायला लागलं आणि ॲक्टिव्ह खूप आहे सर आणि मी तिला एकच गोष्ट एकचदा सांगते, तर ती पटकन ती कॅप्चर करून खूप छान असं पटकन कॅप्चर करते. तिला एकच गोष्ट एकचदा सांगावी लागते. तिला डबल सांगावी लागत नाही. आणि छान खेळते सर, राहते आणि सर आज मी ट्रेनिंग करते, मी इथे वर्कआउट करते, तरी ती अशी शांत राहते. ती माझ्यासोबतही वर्कआउट करू लागते. कधी झोपते, कधी वर्कआउट करू लागते ती. आणि मी तिला कुठे पण घेऊन जाते ना सर, ती अशी शांत आणि छान ॲक्टिव्ह राहते सर. प्रवासात थकत नाही किंवा काही नाही. नाही सर, प्रवासात थकत नाही, काहीच नाही. आम्ही मुंबईला गेलोत सर, आम्ही मुंबईची ट्रेनिंग केली. मी तेव्हा तिथे आले होते तिला घेऊन. तर आम्ही ट्रेनचा प्रवास केला सर. ट्रेनचा प्रवास केला. ती दिवसभर पण राहिली आणि दुसऱ्या दिवशी पण ती व्यवस्थित राहिली आणि घरी येऊन पण तिला काहीही झाले नाही सर. आणि एक मला महत्त्वाचं